चला आज करूया शेंगदाण्याची चटणी. उन्हाळ्यात तसंच काही खायला कंटाळाच येतो, म्हणून भाजीऐवजी शेंगदाण्याची चटणी छान लागते. तीच करूया शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी येथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि भाजून घेतलेले शेंगदाण्याची सालं काढून ती ही कढईत टाकून घेऊया आणि 2 गड्डी लसूण. हे सगळं 2-3 मिनटे परतून घेऊया. परतून झालं की आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवं त्याप्रमाणे तिखट टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. हे 2-3 मिनटे परतून घेऊया. त्यामध्ये हवी असेल तर थोडीशी हळद दही टाकून घेऊया. हे सगळं 2-3 मिनटे परतून झालं की ते थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालं की खलबत्त्यात बारीक करून घेऊया. झाली आपली चटणी तयार. अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर देखील छान लागते. करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.